श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सध्या पितृपक्षाचा काळ सुरू आहे आणि याचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या, जी 21 सप्टेंबर 2025 रोजी आहे. म्हणजे आज रविवारी ही सर्वपित्री अमावस्या साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार सर्वपित्री अमावस्या ही पितृदोष किंवा शापापासून मुक्त होण्याची शेवटची संधी आहे. पितृशापापासून मुक्त होण्यासाठी शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे सर्वपित्री अमावस्येला करावेत. जर ते केले नाही तर पितृ नाराज होण्याची शक्यता असते, ज्यामुळे पितृदोष लागू शकतो. अशी मान्यता आहे की सर्वपित्री अमावस्येला काही कामं दुर्लक्षित केल्याने किंवा करण्यात अयशस्वी झाल्याने पूर्वजांना राग येतो आणि ते त्यांच्या मुलांना शाप देण्याची शक्यता असते, ज्यामुळे कुटुंबामध्ये दुःख, रोग आणि अधोगती येते. शास्त्रानुसार सर्वपित्री अमावस्येला स्नान केल्यानंतर पूर्वजांसाठी तर्पण करावे. ते तर्पणातून मिळालेल्या पाण्याने तृप्त होतात. सर्व पितृ अमावस्येला पूर्वज पृथ्वीवरती असतात आणि जर त्यांच्यासाठी तर्पण केले नाही तर ते नाराज होतात. असे मानले जाते की पितृलोकात पाण्याची कमतरता असते, म्हणून पितरांना पाणी अर्पण केले जाते. पाणी अर्पण करण्यासाठी कूज गवत आवश्यक आहे, अन्यथा पितरांना पाणी मिळत नाही. त्याचबरोबर ज्ञात आणि अज्ञात दोन्ही पूर्वजांसाठी सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध केले जाते. या दिवशी तुम्ही तुमच्या सर्व पूर्वजांसाठी श्राद्ध करू शकता, ज्यांची तारीख तुम्हाला माहिती नसेल. त्यांच्यासाठी देखील आजच्या दिवशी श्राद्ध केले जाते. श्राद्धादरम्यान पितरांसाठी पिंडदान, अन्नदान इत्यादी केले जाते. श्राद्ध म्हणजे भक्तीने पितरांना तर्पण अर्पण करणे. शास्त्रानुसार सर्वपित्री अमावस्येला पितरांसाठी दान करणे आवश्यक आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी अन्न, पांढरे कपडे, पाणी इत्यादी दान करा. तुम्ही या वस्तू ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला दान करू शकता. त्याचबरोबर शास्त्रानुसार सर्वपित्री अमावस्येला पंचबली कर्म तुमच्या पितरांना अन्न किंवा अन्न पदार्थ अर्पण करण्यासाठी केले जातात. यामध्ये आपण सर्वपित्री अमावस्येला तयार केलेल्या सात्विक अन्नाचा काही भाग काढून गायी, कावळे, कुत्रे इत्यादींना अर्पण करतो. या दिवशी आपण ब्राह्मणांनाही अन्न देतो. धार्मिक श्रद्धेनुसार हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि ते तृप्त होतात. सर्वपित्री अमावस्येच्या संध्याकाळी पितृपक्ष संपतो आणि पूर्वज त्यांच्या निवासस्थानाकडे परतण्याचा प्रवास सुरू करतात. त्यांचा मार्ग अस्पष्ट होऊ नये म्हणून दिवा लावला जातो. घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असं केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद मिळतात. त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय देखील केले जातात, जे दिवे लागणीच्या वेळेस करावे, जेणेकरून पितृ परतीच्या मार्गावरती असताना त्यांचा मार्ग सुखकर होईल आणि ते भरभरून आपल्याला आशीर्वाद देतील. तर असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने आपल्याला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होतील आणि पितरांचे भरभरून असे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये 2 प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. एक जो आहे तो शिवमहापुराणातील उपाय आहे आणि एक जो आहे तो तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता. कारण अमावस्या ही जी तिथी आहे ती पितरांना देखील समर्पित असते. असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी पितरांना तृप्त करण्यासाठी किंवा पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण ज्या काही सेवा करतो त्यामुळे आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. कारण बऱ्याचदा असं होतं, खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा जो आहे तो घरामध्ये फार काळ टिकत नाही. यानं त्या कारणाने तो खर्च होतो. मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील, अनावश्यक खर्च असतील, कारण इच्छा नसतानाही तुम्हाला ते खर्च करावे लागतात आणि मग महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते आणि मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडून पैसे उधार उसनवारीवर घ्यावे लागतात किंवा कर्जाच्या स्वरूपात घ्यावे लागतात. एकदा का माणूस कर्जाच्या कचाट्यात सापडला की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही. आपण कितीही कमवून आणलेला पैसा जो आहे तो कर्ज फेडण्यातच निघून जातो आणि मग आपल्याला घरामध्ये अशांतता, भांडण, कटकटी ह्या जाणवतात. कारण पैशामुळे सर्व काही आहे. पैशामुळेच वादविवाद, भांडणं, कटकटी ह्या समस्या उद्भवतात. जर घरामध्ये लक्ष्मी असेल म्हणजेच पैसा, तर घरामध्ये आपोआपच शांतता असेल. जर काही अडचण नसेल तर वादविवाद होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे पैसा हा आपल्या घरामध्ये पुरेसा असायलाच हवा. कारण पैसा म्हणजेच लक्ष्मी आणि पैसाच पैशाला खेचत असतो. महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये जर काही शिल्लक राहत नसेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कशी येणार? बघा, मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते की लक्ष्मी ही अशाच घरामध्ये थांबते ज्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये थोडाफार तरी पैसा शिल्लक आहे तिथेच लक्ष्मी आकर्षित होते. म्हणून आपल्या मूलभूत गरजा भागून थोडाफार तरी पैसा आपल्या घरामध्ये शिल्लक राहायला हवा. आणि हे जर
तुमच्या घरामध्ये वारंवार घडत असेल, वारंवार पैशाच्या अडचणी येत असतील, तुम्ही कष्ट करताय, तुम्हाला कोणतंही व्यसन नाही, तरी देखील अडचणींचा, संकटांचा, विघ्नांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल, तर हे प्रखर पितृदोषाचं प्रमुख कारण असू शकतं. त्याचबरोबर बघा, बऱ्याचदा असं होतं की घरातील एखादी व्यक्ती असते, ती सारखी आजारी पडते. मग तुमच्या घरातील लहान मूल असेल किंवा आजारी वृद्ध व्यक्ती आहे, तिचा आजारपण काही केल्या दूर होत नाही. तुम्ही खूप दवाखाना करताय, पण दवाखान्याच्या कोणत्याही उपचारांना ती व्यक्ती प्रतिसाद देत नसेल आणि तिचं करण्यातच तुमचं सगळं आयुष्य, पैसा खर्ची होतोय, पण हाती तुम्हाला काहीही मिळत नाही. म्हणजे एकतर ती व्यक्ती बरी देखील होत नाही आणि सारखा तुमच्या मागे दवाखाना लागलेला आहे. त्याचबरोबर बघा, असं होतं की घरामध्ये मुलं मुली असतात, जे उपवर असतात, वयात आलेली असतात, त्यांचं लग्न म्हणजेच विवाह काही केल्या जुळून येत नाही. त्यांच्यामध्ये कुठलेही दोष नसतात. बघा, पत्रिकेमध्ये मंगळ असेल किंवा इतर काही दोष असतील, ग्रहांचे दोष असतील, तर आपण त्यांची शांती वगैरे करून मग आपण पूर्ववत त्यांची पत्रिका जी आहे ती व्यवस्थित करून घेतो. किंवा त्यांच्या पत्रिकेमध्ये कालसर्पदोष असेल तर त्यासाठी देखील बऱ्याचशा सुविधा आहेत, त्यानुसार आपण त्या ग्रहांची शांती वगैरे करून आपण लग्न जे आहे ते जुळून आणू शकतो. पण काही कारण नाही, तुमची पत्रिकाही व्यवस्थित आहे, तरी देखील विवाहामध्ये अडचणी येतात. मुलगी पण दिसायला सुंदर आहे किंवा तुमचा मुलगा देखील खूप व्यवस्थित आहे, कुठलंही व्यसन नाही, व्यवस्थित नोकरी वगैरे आहे, तरी देखील अडचणी येत असतील, तर हे देखील प्रखर पितृदोषाचं लक्षण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातील एखाद्या जोडप्याला अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही संतान प्राप्ती न होणे, हे देखील एक प्रमुख पितृदोषाचं कारण आहे. यासारख्या अनेक अडचणी असतात. घरावर वारंवार संकट, विघ्न नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही, तर तुमच्या घरातील लहान मुलं जी आहेत ते खेळता खेळता पडतात, त्यांना मार लागतो किंवा ते सारखे आजारी पडतात, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. मोठी मुलं असतील तर ते घरातल्यांचं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात. तर हे जे काही आपल्या घराला, आपल्या घरातील व्यक्तींना, मग ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत असलेले दोष, हे जे आहेत ते नजर दोष तसंच प्रखर पितृदोषाची कारणं असतात. आणि प्रखर पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी आपली पितरांची सेवा ही नित्य व्हायला हवी. पितरांची सेवा नित्य कशी करावी यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे. पण बघा, वर्षभरातून एकदाच येणारा हा पितृपक्ष, या दिवसांमध्ये देखील पितरांची सेवा ही व्हायला हवी. आता तुमचे आईवडील हयात आहेत तरी देखील तुम्ही ह्या सेवा कराव्यात, कारण 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला प्रखर पितृदोषाचा सामना हा करावा लागू शकतो. तुमचे आईवडील जरी असतील तरी त्यांच्या हातून जर सेवा होत नसेल किंवा ते सेवा करतही असतील तरी देखील काही चुका त्यांच्या हातून कळत नकळतपणे होत असतील आणि तुम्ही जिथे कुठे राहताय नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने, तिथे जर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल. आणि आज तर सर्व पितृ अमावस्या आहे, त्यामुळे आजच्या दिवशी हे साधे सोपे उपाय तुम्ही नक्कीच करा. जसं की आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हे जे उपाय करायचे आहेत, त्यासाठी घराची स्वच्छता करून घ्यायची, कारण दिवे लागणीनंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही. त्यानंतर काय करायचं, आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुळशीसमोर आज अमावस्या असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची. आणि पितरांसाठी दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावायचा. तो दिवा जो आहे तो मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा लावा. आता या दिव्यामध्ये एकच वात घालायची, तो दिवा प्रज्वलित करायचा. दिव्याला थोडं आसन द्यायचं, एखादा पेपर किंवा एखादी पत्तरवाळी तुम्ही ठेवू शकता, थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आणि तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा पितरांसाठी आवर्जून लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवमहापुराणातील एक उपाय मी सांगते. बघा, आपले पूर्वज जे आहेत ते आपली वाट घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बघत असतात असं म्हणतात. आता पितृपक्षामध्ये आजच्या दिवशी म्हणजे सर्व पितृ अमावस्येला ते परतीच्या मार्गावर असतात, तरी देखील ते संध्याकाळपर्यंत तिथेच थांबलेले असतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एका मातीच्या भांड्यामध्ये किंवा तुम्ही एखादी वाटी घेऊ शकता, मग ते स्टीलची असली तरी चालते, त्यामध्ये ना तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ म्हणजेच अक्षदा, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, चांगल्या नवीन अशा अक्षदा किंवा तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. तुमची म्हणजे महिलांची जर अडचण असेल तर हा उपाय तुम्ही मुलांकडून किंवा पतीकडून करून घ्या. आणि तुमचे घरामध्ये हातबोट होत असतील तर तुम्ही काय करायचं की हे जे तांदूळ आहेत बाहेरून विकत आणायचे थोडेसे, ते तांदूळ वाटीमध्ये भरून घ्यायचे आणि ती वाटी जी आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवायची आहे. ठेवल्यानंतर ना तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये एक आसन टाकायचं आहे. हे आसन देवपूजेसाठीचं नसावं, पितरांच्या सेवेसाठीचं आसन हे वेगळं असावं.
आता आपल्याला त्या तांदळावरती 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये दरवाजाच्या बाहेर तोंड करून आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. पितरांकडे तुम्हाला कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागायची आहे आणि जोपर्यंत कापूर जळतोय तोपर्यंत तुम्ही ओम पितृदेवाय नमः किंवा पितृस्तुती देखील तुम्ही पठण करू शकता. ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. शिवमहापुराणातील हा उपाय आहे. आता जेव्हा कापूर जळून पूर्णपणे शांत होईल, ते तांदूळही बरेचसे काळे होतील. त्यानंतर काय करायचं की ते तांदूळ तुम्हाला उचलून घरात आणायचे नाहीत, तर ते तांदूळ तुम्हाला तसेच उचलायचे आहेत. त्याच दिवशी म्हणजे सर्व पितृ अमावस्येच्याच दिवशी उचलायचे, म्हणजे कापूर जळून शांत झाल्यानंतर. आणि लगेचच तुम्हाला एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर तुम्ही टेरेसवरती जाऊन तिथे तांदूळ पसरून द्यायचे आहेत, जेणेकरून तिथे किडे कीटक मुंग्या हे तांदूळ खातील किंवा पशुपक्षी खातील आणि तुमच्या हातून अन्नदान घडेल आणि हे अन्न जे आहे ते पितरांपर्यंत पोचेल. तर असा हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. त्या पुढचा उपाय बघा, तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता. यामुळे देखील तुमच्या घरातील प्रखर पितृदोष हे नष्ट होतात. आणि हा उपाय करण्यासाठी काय करायचं, घराच्या खिडक्या सर्वप्रथम उघड्या करायच्या, कारण जी ही नकारात्मकता किंवा जे ही दोष घरामध्ये आहेत ना ते बाहेर जावेत यासाठी. खिडक्या आणि मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवणं शक्य नसेल तर सेफ्टी डोअर लावून घ्यायचं. आणि या उपायासाठी आपल्याला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे. हा नारळ नवीन असावा, कोणत्याही पूजेसाठी वगैरे वापरलेला नसावा, कारण आपण उपाय करणार आहोत त्यामुळे उपायासाठीचा नारळ हा नवीन असावा आणि त्यामध्ये पाणी देखील असावं. कारण असं म्हणतात की नारळाच्या आतमध्ये असलेलं पाणी जे आहे ते नकारात्मकता खेचून घेत असतं, म्हणून पाण्याने भरलेला नारळच या उपायासाठी वापरावा. त्यानंतर काय करायचं आहे, हे नारळ आपल्याला देवघरासमोर घेऊन हातामध्ये किंवा एखाद्या तामणामध्ये घेऊन बसायचं आहे. यासोबतच आपल्याला 7 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. बघा, भीमसेनी कापराच्या वड्या घेत असताना त्या विषम संख्येमध्ये असाव्यात. 5, 7, 11 अशा संख्येमध्ये. तुम्हाला इच्छेनुसार तुम्ही त्या वड्या घेऊ शकता. आता तुम्ही जो नारळ घेतलेला आहे त्या नारळावरती एक एक वडी ठेवायची. एकदाच त्या वड्या ठेवायच्या नाहीत, एक एक वडी ठेवायची. पहिली वडी ठेवायची, ती प्रज्वलित करायची. तो नारळ तुम्हाला तुमच्या हातात पकडायचा आहे. नारळाचा शेंडा हा देवाच्या दिशेने असावा आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. बघा, पहिली वडी संपत आली की लगेचच दुसरी वडी प्रज्वलित करायची. असं नाही की पहिली वडी जळून गेली आणि त्यानंतर परत तुम्हाला दुसरी वडी पेटवायची, असं करायचं नाही. पहिली वडी संपत आलेली आपल्याला लक्षात येतं, लगेचच दुसरी वडी त्यामध्ये टाकायची आणि असं करत करत आपण जेवढ्या वड्या घेतलेल्या आहेत 5, 7 तेवढ्या आपल्याला त्या नारळावरती जाळायच्या आहेत. शेवटची वडी जी प्रज्वलित केल्यानंतर काय करायचं, तो नारळ देवघरासमोरून उचलायचा आणि संपूर्ण घरामध्ये तो फिरवायचा, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. आणि फिरवत असताना सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्याने देखील प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होतो अशी मान्यता आहे. त्यामुळे दोन्हीपैकी कोणताही नामजप तुम्हाला करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये ते नारळ फिरून झाल्यानंतर परत ते तुम्हाला देवघरासमोर आणून ठेवायचं आहे. आणि हा उपाय आजच्या अमावस्येपासून ते पुढच्या म्हणजे दिवाळीच्या अमावस्येपर्यंत करायचा आहे. अगदी रोज एक वेळ ठरवून घ्यायची. 7:30ला बसत असाल संध्याकाळी तर 7:30लाच बसायचं. रोज तुम्ही 7 वड्या त्यावरती जाळायच्या, म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे रोज तुम्ही जेवढ्या वड्या पहिल्या दिवशी घेतल्यात तेवढ्याच जाळायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. बघा, असं होतं मग कधीतरी की नारळमध्येच फुटतं, तर अशा वेळेस घाबरून जायचं नाही. याचा अर्थ तुमच्या घरातील जे संकट आहे ते निघून गेलं असा त्याचा अर्थ होतो आणि ते नारळ तुम्हाला लगेचच मग पाण्यामध्ये प्रवाहित करायचे. आणि बऱ्याचदा असं होतं की उपाय करत असताना तुमच्या असं लक्षात येतं की त्या नारळाला तडा गेलेला आहे, तरी देखील घाबरून जायचं नाही. ते नारळ जे आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये ताबडतोब प्रवाहित करायचं. घरात तसं नारळ ठेवायचं नाही, कारण नकारात्मक ऊर्जा जी आहे ती सगळी नारळाने शोषून घेतलेली आहे आणि असं नारळ आपण घरात ठेवत नाही. ते ताबडतोब विसर्जित करायचं. पण तुमचं नारळ चांगलं राहिलं तर मग काय करायचं, तर नारळ चांगलं असेल तर पुढच्या अमावस्येपर्यंत हे नारळ तुम्हाला वापरायचं आहे. हा उपाय करण्यासाठी रोज तुम्हाला 1 महिनाभर हा उपाय करायचा आहे. कितीही अडचणी असू द्या, कितीही तुमच्या घरातील दोष असू द्या, नकारात्मकता असू द्या, त्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही. अतिशय प्रभावी असा केंद्रातला हा उपाय आहे, तो तुम्ही नक्की करा. आणि आधी सांगितलेला जो आहे तो आज सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तर आवर्जून करायचाच आहे. आणि ज्यांना दोन्हीही उपाय करायचे त्यांनी दोन्हीही उपाय करावेत. फार काही अवघड नाही आहेत. एक तर पितृ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आहे, म्हणजे आपल्या पितरांसाठी आपण ती सेवा करणार आहोत. आणि ही जी सेवा आपण करणार आहोत आज अमावस्येला,
ती पुढच्या अमावस्येपर्यंत ती आपल्या घरामध्ये पैसा टिकावा, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, घरामध्ये सुख शांती समाधान नांदावं, घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर व्हावी, आजारपण, ज्याही अडचणी, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट व्हावं, यासाठी आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जो योग्य वाटतो तो उपाय तुम्ही आज करायचा आहे. आणि जर हे शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं की रात्री 12पर्यंत तुम्ही कधीही 2 ते 3 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या, 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि आज हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचा आहे. लवंगा जशा आवाज करतात, तडतड आवाज येतो त्यातून, तशी तशी नकारात्मकता जी आहे ती दूर होते. आणि हा उपाय तुम्ही अगदी रोज केला तरी चालतो. रोज करणं शक्य नसेल तर प्रत्येक अमावस्येला करून बघा. हा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय आहे, कारण लवंग जी आहे ती देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तर सांगितलेल्या उपायापैकी कोणताही उपाय आज आवर्जून करा, कारण आजची अमावस्या अतिशय महत्त्वाची आहे. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.